दीपावलीच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी यांच्या वतीने एक विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। स्पर्श अनाथाश्रम दापोडी येथे अभ्यंग स्नान, मिठाई आणि फटाके वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा विजय जाधव यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस औंध प्रभाग बोपोडी यांच्या वतीने हा जो उपक्रम या ठिकाणी केला, मी एकटा करत नसून या ठिकाणी आमचे सर्व सहकारी याला मदत करत असतात। मग आमच्या महिला कार्यकर्त्या असतील, या ठिकाणी आमचे सर्व पुरुष कार्यकर्ते असतील। खरे एकट्याचं काम नाही, सगळ्यांच्या उपक्रमाने हे विविध असतो। आणि पालखी सोहळा असू द्या, या ठिकाणी हा स्पर्श सोहळा असू द्या, हा सोहळा केल्यानंतर आयुष्यभर म्हणजे वर्षभर कुठल्याही प्रकारची परमेश्वर आम्हाला अडचण होऊन देत नाही। आणि तुमच्या आशीर्वादानं औंध बोपोडी प्रभाग या ठिकाणी दीप उजळत जावो, आयुष्य तुमचे फुलत जावो। या ठिकाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येवो, आमचा महापौर येवो अशी परमेश्वराजवळ तुम्ही प्रार्थना करा। कारण तुमची प्रार्थना, लहान मुलांची प्रार्थना हा परमेश्वर ऐकतो। आणि आमचे दादा भावी मुख्यमंत्री होऊ द्या, हीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जावो आणि तुम्ही चांगले IAS ऑफिसर बनो, हीच या ठिकाणी शुभेच्छा। ही मोठी प्रसिद्धी, मोठमोठे DJ फ्लॅक्स लावून ही दिवाळी होत नाही, परंतु ह्या माझ्या ज्यांना कोण नाही, तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, जे का रंधले गांधले तोची म्हणे आपले, देव तेशी दानावा, साधू तोची ओळखवा। खऱ्या अर्थाने हे साधू संत आहे आणि ह्या साधू संताला खऱ्या अर्थाने आम्ही एक फुलाची पाकळी दिली तर परमेश्वर आम्हाला सुद्धा काही। या उपक्रमाद्वारे आश्रमातील लहान मुलांना आनंदाचा आणि आपुलकीचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करण्यात आला। अभ्यंग स्नान, मिठाई आणि फटाक्यांच्या रोषणाईत मुलांचे चेहरे आनंदाने उजळले। विजय भाऊ 15 वर्ष झाले आमच्या अनाथ आश्रमासोबत दिवाळी साजरी करतात। ते आम्हाला फराळ देतात, नवीन कपडे, दिवाळीचं फराळ असो, फटाके असो, असा प्रत्येक वर्षी त्यांचा वाटपाचा कार्यक्रम असतो। आणि आमची दिवाळी खूप अशी छान जाती, जे की पहिला म्हणजे दिवाळीचा दिवस तो आमच्यासोबत साजरा करतात। खूप आनंद वाटतो। तुमच्या आश्रममध्ये जर विजय भाऊ जाधव यांच्यासारखे जे कार्यकर्ते लक्ष घालतात, त्यांच्यामुळे जो आपला आज आपण नातेवाईकांचा मध्ये दिवाळी साजरी करतो, असं आपल्याला वाटतं का त्याबद्दल? हो, खूप वाटतं। जस्ट आमच्यासोबत पहिली दिवाळी साजरी करणं म्हणजे खूप आनंद होतो की अरे आपल्यासोबत कोणतरी दिवाळी साजरी करते, आपल्याला नवीन कपडे देतात, ते फराळ देतात, ते परत दिवाळीचे फटाके देतात, ते आनंद वाटतो की आपल्याकडे बघणारे पण कोणीतरी आहे। आपण जेव्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असेल तर मला असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत। या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच सामाजिक उपक्रमांना आणि दैनंदिन जीवनातील आपल्या व्यक्तींना आपण कशी मदत करू शकतो या भावनेने आदरणीय राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून आम्ही कायमच आपण समाज विधायक असा उपक्रम या माध्यमातून हा आजचा जो कार्यक्रम विजयराव जाधव यांनी घेतला। आणि निश्चित मला असं वाटतं याच्यातून पक्षाची प्रतिमा आणि पक्ष नेत्यांचं नेतृत्व आणि त्यांनी दिलेले आपल्याला विचार आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतो। आज या स्पर्श अनाथ आश्रमाच्या संस्थेच्या मुलांना आम्ही हा दिवाळी आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी देत असताना, त्यांना अभंग स्नानात करत असताना, त्यांना त्यांची दिवाळी, त्यांचे पालक आपणच आहोत या भावनेने त्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे या भावने त्यांना आज आपण फटाक्याचं वाटप केलं, त्यांचं औक्षण केलं आमच्या सगळ्या महिला भगिनींनी। आणि त्यानंतर त्यांना असं गोड असं खाऊ वाटप केला, दिवाळीचा फराळचा त्यांना मिळाला, म्हणजे खऱ्या अर्थानं आपली दिवाळी झाली असं मला वाटतं। अजितदादांनी जी आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे तळागाळात जाऊन काम करा हे सांगितलं आहे। तरी पण आमचं या तळागाळात जाताना विजय भाऊ आमचे ह्या अनाथ आश्रमाच्या वतीनं सगळे सण साजरे करतात। त्यांना नेहमी खाऊ, कपडे, फटाके वगैरे त्यांच्याबरोबर शेअर करतात। तर ह्या मुलांनासुद्धा इतका आनंद होतो की त्यांना त्यांचे आईवडील भेटल्यासारखं वाटतं। आणि त्यांचं अभ्यंग स्नान म्हणजे आई आणि मावशी, बहीण हे करत असतात, त्याच्यामुळं आमच्या महिलांना पण खूप आनंद वाटला। आणि ह्या मुलांचं आर्थिक अभिनंदन करते मी आणि सगळ्यांना गोड दिवाळीच्या शुभेच्छा देते। आज पहिला दिवा आहे आणि त्यासाठी विजय जाधव यांनी जे राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गटाच्या वतीने जो दिवाळीसाठी अनाथ मुलांसाठी जो कार्यक्रम घेतला, त्यासाठी मी विजय जाधव यांचं हार्दिक शुभेच्छा करतो।
वापस ज्या आणत मुलांना की एक मुलगा सांभाळणं आज आपलं स्वतःचं खूप जड झालेलं आहे. त्यासाठी ज्या अनाथ आश्रमच्या मॅडम आणि साहेब आहेत त्या दोघांना मी माझ्या जनजागृती फाउंडेशनच्या वतीने त्यांना दिवाळीच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. तसंच विजय भाऊ जाधव यांनी जो कार्यक्रम गेली 15 वर्षे केले त्यांनासुद्धा माझ्या जनजागृती फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा. आणि बाळगोपाळांना तुम्हाला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जसे तुम्हाला वाटत असेल आम्हाला कोण नाही आहे तर तो आपण बोपडीला होता तर आज गोरुपिंपळाला इथं आल्याने स्वतःचं घर झाले. जवळ आमच्या जीवात जीव आहे, आमचा जवळ श्वास चालेल तर आम्ही तुमचे आईवडील आहेत, तुमचे चुलते आहेत, तुमचे आई भाऊ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम, याला कोण घालिली सना दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजर रेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईन ना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जित जागताचं नुसैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 8च्या वतीने आज अनाथ आश्रममध्ये दिवाळी साजरी केलेली आहे. तुम्हाला कसं वाटलं, काय बोलाल तुम्ही या प्रसंगी? प्रथमतः विजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे आम्ही जेवढे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कारण हा उपक्रम गेली 16 वर्ष त्यांच्यामुळे प्रथम आम्हाला दिवाळीची सुरुवात होते आणि आमच्या मुलांना खूप आनंद होतो की किमान कोणी नाही आलं तरी ते येऊन इथे दिवाळी साजरी करतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाईचा, छत्रपती शाहू महाराजचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा. जय भवानी. या उपक्रमातून दीपावलीचा खरा संदेश आनंद वाटणे, प्रेम देणे आणि समाजाशी नातं जोडणे पोहोचवण्यात आला.